धनंजय मुंडेंनी पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता. त्यांचा राजीनामा घ्यायला राज्य सरकारला 3 महिने का लागले, असा सवाल उपस्थित करत जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. नुसता राजीनामाच घेऊन चालणार नाही तर मोठे आका, छोटे आका आणि त्यांच्यासोबतचे गुंड यांचं काय? पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक केली पाहिजे. सरकार हे जनतेच्या पाठीशी आहे की मारामारी करणाऱ्या आरोपींच्या पाठीमागे आहे हे समजत नाहीये. सरकारनं तसं सांगावं ही सरकारची फार मोठी नामुष्की आहे की आपल्याच मंत्रिमंडळातील एका सहकार्याला राजीनामा द्यावा लागतोय, असं म्हणत काळे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. दिसत नाहीये. थोडं वर कर. ओके सर, ओके साहेब, आज संतोष देशमुख हत्या प्रकरण जे घडलं होतं बीडमध्ये, त्या 3 महिन्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे. त्यांनी फडणवीसांकडे तसं राजीनामा सुपूर्द केला आणि राज्यपालाकडे देखील तो राजीनामा पाठवण्यात आला. काय बोलू? आता तुम्ही सांगितलं की राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि कालपर्यंत त्याची चर्चा अशीच होती की राजीनामा देणार वगैरे, पण आज जर राजीनामा दिला असेल तर हे वरातीमागून घोडे. ज्या दिवशी त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला किंबहुना ते मोठे आका, लहान आका हा विषय समोर आला आणि जेव्हा बीड जिल्ह्याचं नेतृत्व ते करत होते तेव्हा त्यांनी पहिल्या दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता. 3 महिने राजीनामा देऊन न देता काढणं म्हणजे त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबियाच्या संदर्भातली भूमिका. त्यांनी कुठंतरी आरोपीच्या पाठीमागं गंभीरपणे उभं आहे का सरकार? 3 महिने सरकारला राजीनामा घ्यायला का लागले? हा खरा मूळ मुद्दा आहे. आज राजीनामा देऊन काय त्यांना पुरस्कार द्यायचा होता का? म्हणजे पण राजीनामा द्यायला पाहिजे होता तो पहिल्या दिवशी. हे नैतिकतेचं काम आहे. अनेक मोठ्या देशातल्या राज्यातल्या नेत्यांनी सांगितलं त्यांनी नैतिकतेने हा राजीनामा देण्याची गरज आहे, तो द्यायला पाहिजे होता, तो का दिला नाही? हा मूळ मुद्दा होता. आणि इतके दिवस लागल्यानंतर आता राजीनामा देत आहे. त्यांच्या लक्षात आलं की आता सभागृहामध्ये अधिवेशन चालवताना विरोधी पक्ष आपल्याला फोडून काढेल आणि म्हणून आता आपण राजीनामा दिला पाहिजे म्हणून दिला. खरं फक्त राजीनाम्याने भागणार नाही. आतापर्यंत त्याच्यात जे आरोपी अजून सापडलेले नाही त्याचं काय? हे तर दिवसात वेळा फिरत होते, यांचा विषयच नव्हता. पण हे मोठे आका, छोटे आका आणि त्याच्याबरोबर असलेले अनेक आरोपी आहे त्यांचं काय? त्याचा मास्टर माइंड कोण आहे हे CIDने सांगितलं की यांचा मास्टर माइंड हा कोण आहे आणि त्याच्याबरोबर अजून आरोपी सापडत नाही. याचा अर्थ काय? तो जो मास्टर माइंड आहे त्याला माहिती आहे आरोपी जो अब्स्कॉन्ड आहे सध्या सापडत नाही तो त्याला माहिती आहे, तर त्याला का नाही अटक करत ही मंडळी? हा मूळ मुद्दा आहे. साहेब, जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हापासून विरोधी पक्ष जो आहे तो राजीनाम्याची मागणी करत होता. काल जे महाराष्ट्रानं फोटो पाहिले अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेला आणि त्यानंतर सरकारला ही जाग आली का 3 महिन्यात? मला तेच आपल्याला मगाशी बोललो आपल्याला की सरकार हे नेमकं जनतेच्या पाठीशी आहे का? आरोप करणारे, मारामारी करणारे, हे छोटे आका, मोठे आका यांच्या पाठीशी आहे का? नेमकं सरकार आहे कोणाकरता? सरकार तर जनता जनार्दनासाठी असतं आणि सरकार जर का जनता जनार्दनाच्या बाजूने काम करणार नसेल तर त्यांनी एकदा सांगावं की आम्ही या देशातल्या, या राज्यातल्या आरोपीच्या पाठीमागे आहोत, 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांच्या पाठीमागे आहोत. ही सरकारची फार मोठी नामुष्की आहे की एका मंत्र्याला आपल्या राजीनामा द्यावा लागला आणि तोही राजीनामा निगरगट्टपणे 3 महिने उशिरा देत आपण. हे शोभा देत नाही आपल्याला. सर, माणिकराव कोकाटे यांचे सुद्धा 2 वर्ष त्यांना सजा सुनावण्यात आलेली होती. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तो एक तर त्यात कायदेशीर बाब अशी आहे की एकदा का एखादी सजा सुनावली की त्यांनी त्या लोकप्रतिनिधीचं पद हे ऑटोमॅटिक जात असतं किंबहुना ते त्याला पदावर राहता येत नाही. परंतु वरच्या ज्या निकाल ज्या कोर्टाने दिला त्या कोर्टाने जर त्यांना वरती अपिलात जायची परवानगी दिली असेल तर निश्चितपणाने कायद्याने जर अपिलात गेले आणि त्यांना जर स्थगिती मिळाली तर निश्चितपणाने त्यांची आमदारकी राहू शकते आणि वरतून स्थगिती मिळाली नाही तर 100% त्यांची आमदारकी जाणार. साहेब, भोकरदन तालुक्यातील अनवा गावात एक